नमस्कार मित्रांनो, डी-एम रियालिटी चेक या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. अ, आज मस्त शेतावर आलेलो आहे, पण काही महत्त्वाचे विषय होते, त्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ आहे. सी-टी-टीचं नोटिफिकेशन आउट झालेलं आहे, जारी झालेलं आहे आणि अ, त्याची जी एक्झाम आहे, ती एक्झाम सप्टेंबरमध्ये आहे. ते नोटिफिकेशन नेमकं काय आहे, ते आपण एक बघूया. दुसरी गोष्ट म्हणजे नाशिक विभागामध्ये 2022 नॉन पेशा क्षेत्रामध्ये पवित्र पोर्टलद्वारे जे भरती झालेले आहे शिक्षक, त्यांच्या बाबतीमध्ये एक नोटिफिकेशन नाशिक जिल्हा परिषदेने प्रकाशित केलेलं आहे. ते नेमकं काय आहे? बऱ्याच जणांचे मेसेज पण आहेत. ते आपण बघूया. तिसरा विषय म्हणजे नांदेड जिल्हा परिषदेने शिक्षकांना, पेशा क्षेत्रातल्या शिक्षकांना नियुक्त्या दिलेल्या आहेत. तो एक विषय आणि चौथा विषय म्हणजे महत्त्वाचा विषय, पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया जी सुरू आहे, त्यामध्ये सद्यस्थितीमध्ये जाहिरात अपलोड करण्याच्या संदर्भामध्ये सूचना आलेल्या आहेत. त्या मागेही आल्या होत्या 1 मेला. आता पुन्हा त्या सूचना या ठिकाणी प्रकाशित झालेल्या आहेत. त्या नेमक्या काय आहेत ते या ठिकाणी आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण स्टेप बाय स्टेप पहिल्यांदा जो विषय आहे तो सी-टी-टीच्या नोटिफिकेशनबाबत जे आहे ते आपण बघूया. मित्रांनो, केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड म्हणजे सी-टी जे सेंट्रल बोर्ड आहे, यामध्ये ही एक नोटीस आहे. 8 मे 2026ला हे नोटिफिकेशन जारी झालेलं आहे. सी-टी-टीच्या बाबतीमध्ये हे आहे. यामध्ये महत्त्वाचे जे काही पॉईंट्स आहेत ते आपण बघूया. सी-टी-टीचं जे फॉर्म आहेत ते ऑनलाईन फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे. 11 मे 2026 पासून हे सुरू झालेले आहे. अंतिम तारीख त्याची आहे 10 जून 2026 आणि त्याचं जे पेमेंट आहे ते पेमेंटसुद्धा 10/6/2026 पर्यंत रात्रीपर्यंत ते भरायचं आहे. आता यामध्ये हे फॉर्म भरून झाल्यानंतर म्हणजे 11 मे 2026 ते 10 जून 2026 या कालावधीमध्ये तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचे आहेत, पेमेंट करायचं आहे आणि त्यानंतर 15 जून 2026 ते 18 जून 2026 पर्यंत पुन्हा एकदा तो टॅब ओपन होईल आणि त्यामध्ये तुम्ही ज्या काही ऑनलाईन फॉर्म भरताना काही त्रुटी ठेवल्या असतील, तर त्या तुम्हाला काय करता येतील, सुधारता येतील. आता यामध्ये तुमचं जे हॉल तिकीट आहे, ते हॉल तिकीट परीक्षेच्या आदल्या 2 दिवसापूर्वी ते येईल. आता ती परीक्षा तुमची जी होणार आहे ती 6 सप्टेंबर 2026 म्हणजे रविवार असेल, त्या दिवशी ही परीक्षा होणार आणि त्याचे जे निकाल आहेत ते ऑक्टोबरमध्ये अ, त्याची संभावना आहे, असं त्यांनी या नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे. आता यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की सद्यस्थितीमध्ये हे जे ऑनलाईन फॉर्म आहेत ते सुरू झालेले आहेत. लवकरात लवकर तुम्ही काय करा, परीक्षा सेंटर जे आहे ते तुम्ही काय करायचं आहे, चॉईस करायचं आहे. मित्रांनो, यामध्ये सगळं ते नोटिफिकेशनमध्ये सगळंच दिलेलं आहे. परीक्षा शुल्क, परीक्षा शहर वगैरे सगळं, पात्रता, भाषा, पाठ्यक्रम वगैरे सगळंच दिलेलं आहे. आपल्याला ही या गोष्टीची कल्पना आहे. ज्याला ती माहिती हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला हे नोटिफिकेशन मी सेंड केलेलं आहे. तुम्ही त्यामध्ये जाऊन बघू शकता. होप्स यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे फॉर्म सुरू झालेले आहेत 11 मे पासून 10 जूनपर्यंत हे फॉर्म भरायचे आहे. 15 जून ते 18 जून या तारखांमध्ये तुम्हाला त्या जे काही त्रुटी असतील किंवा काही बदल करायचा असेल फॉर्ममध्ये तो तुम्ही करू शकता. पण सबमिट फायनल करायचंच आहे. हॉल तिकीट तुम्हाला 6 सप्टेंबर 2026ला एक्झाम आहे त्याच्या 2 दिवस अगोदर मिळेल आणि रिझल्ट ऑक्टोबर 2026 मध्ये लागेल. एवढं पुरेसं आहे सी-टी-टी परीक्षेच्या बाबतीमध्ये. मित्रांनो, शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद नाशिक यामध्ये हा जो दुसरा आपला विषय आहे त्यामध्ये हे जे पत्र आहे ते 11 मे 2026ला प्रकाशित झालेलं आहे आणि सर्व नाशिकमधील जिल्हा परिषद आहेत त्यामध्ये जे गटशिक्षण अधिकारी आहेत त्यांच्या नावे हे दिलेलं आहे. आता यामध्ये विषय जो आहे तो विषय एकदा आपण समजून घेऊ. हा विषय हा आहे की टेट 2022 आधारे
नाशिक जिल्ह्याच्या स्थानिक अनुसूचित जमाती क्षेत्रातील पवित्र पोर्टलमार्फत बिगर आदिवासी क्षेत्रात कार्यरत शिक्षक यांना जिल्हा परिषद येथे उपस्थित राहण्याबाबत कळवण्यात आलेलं आहे. आता याचा जो काही मथित अर्थ आहे तो आपण खाली बघूयाच, पण यामध्ये जे शिक्षक आहेत ज्यांनी 2022च्या टेट अन्वये पवित्र पोर्टलमार्फत बिगर पेशा क्षेत्रामध्ये निवड झालेली आहे नाशिकच्या, त्यांच्यासाठी हे पत्र आहे. यामध्ये महत्त्वाचं आहे ते आपण या पॅरामध्ये समजून घेऊ. यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की उपरोक्त विषयान्वये कळवण्यात येते की नाशिक जिल्ह्याच्या स्थानिक अनुसूचित जमाती क्षेत्रातील जे उमेदवार टेट 2022 पवित्र पोर्टल मार्फत बिगर आदिवासी क्षेत्रात शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती आहे. आता याचा बऱ्याच जणांनी मला विचारलं की सर जे पवित्र पोर्टलद्वारे इतर जिल्ह्यांमध्ये लागलेले आहेत ते उमेदवार आहेत का की काय? तर त्याचा माझ्या आकलनाप्रमाणे त्याचा अर्थ असा आहे की नाशिक जिल्ह्याचे जे स्थानिक अनुसूचित जमाती क्षेत्रातील जे उमेदवार आहेत, जे 2022च्या टेटने पवित्र पोर्टलमार्फत लागलेले आहेत, पण ते नॉन पेशा क्षेत्रात लागलेले आहेत शिक्षण सेवक म्हणून, त्यांनी काय केलेलं आहे 12/5 म्हणजे आज त्यांनी काय केलेलं आहे 11 वाजता जिल्हा परिषद नाशिक शिक्षण विभाग येथे काय करायला आहे सांगितलेलं आहे, उपस्थित राहायला सांगितलेलं आहे आणि हे कळवायला सांगितलेलं आहे सर्व गट शिक्षण अधिकाऱ्यांना. म्हणजे तुमच्या क्षेत्रामध्ये जर हे शिक्षक असतील जे नाशिक पेशा क्षेत्रातले आहेत पण ते नॉन पेशा क्षेत्रामध्ये लागलेले आहेत, अशा उमेदवारांना बोलवलेलं आहे. त्यासोबत काय करायचं आहे त्या शिक्षकांनी समवेत नियुक्ती आदेश आणायचा आहे, मूळ नियुक्ती आदेश, हजर अहवाल आणायचा आहे. कारण काय तर महत्त्वाचं म्हणजे आहे अनुसूचित क्षेत्रामध्ये लवकरच पेशा भरती ही करायची आहे पेसाची, कारण नॉन पेशाची भरती झालेली आहे, पेसाची भरती करायची आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी हे महत्त्वाचं आहे. याचा थोडक्यात जर सारांश काढला तर जे अनुसूचित जमातीचे उमेदवार पेशा क्षेत्रातले आहेत नाशिकचे, परंतु त्यांची निवड ही नॉन पेशा क्षेत्रामध्ये झालेली आहे, अशा उमेदवारांनी काय करायचं आहे तुम्हाला बोलावलेलं आहे, त्यानुसार तुम्ही जिल्हा परिषदेला जायचं आहे आणि त्या ठिकाणी मूळ नियुक्ती आदेश घेऊन जा, तुमचा हजर रिपोर्ट घेऊन जा आणि त्याप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे, हे आणलेले सोबत असलेले कागदपत्र तुम्हाला त्या ठिकाणी दाखवायचे आहेत. आता यामध्ये बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की सर इतर जिल्ह्यांमध्ये पवित्र पोर्टलच्या मार्फत म्हणजे बिगर आदिवासी क्षेत्रामध्ये आम्ही काम करतो, तर आम्हालाही सांगितलंय का? तर त्याच्यामध्ये सरळ असं काहीही मेन्शन केलेलं नाही. त्यामुळे याचा थोडक्यात अर्थ तुम्ही जिल्हा परिषदेशी संपर्क साधू शकता, परंतु त्याचा थोडक्यात अर्थ निघतो की नाशिक क्षेत्रामध्ये जे बिगर पेशा क्षेत्र आहे त्यामध्ये जे स्थानिक आदिवासी उमेदवार आहेत त्यांची नियुक्ती झाली असेल, त्यांच्यासाठी हे एकंदरीत केलेलं आहे. नवीन भरती प्रक्रिया पेशाची करायची आहे, म्हणजे ज्यांच्या निवड 2022मध्ये ज्या थांबल्या होत्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे, त्या संदर्भामध्ये हे सगळं प्राधान्याने करायचं आहे. त्यामुळे तुम्हाला बोलावण्यात आलेलं आहे. तुम्ही जा. त्यामध्ये कदाचित कोणी त्यांची मूळ निवड वेगळी असेल, तात्पुरती शाळा वेगळी असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी कदाचित जिल्हा परिषदेला तपासून बघायच्या असतील. लवकरच जिल्हा परिषदेशी त्या ठिकाणी काय करा, संपर्क करा. साईलता सामलेटी ज्या प्राथमिक शिक्षण अधिकारी आहेत, त्यांनी या ठिकाणी हे पत्र इश्यू केलेलं आहे. महत्त्वाचं आहे, हा विषय तुम्हाला समजला असेलच आता. मित्रांनो, शिक्षण विभाग जिल्हा परिषद नांदेड जे पेशा क्षेत्रातले उमेदवार आहेत त्यांना नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहेत. बघा या ठिकाणी संदर्भ 16 जोडलेले आहेत आणि ही जी कार्यवाही आहे ही कार्यवाही माननीय आयुक्त म्हणजे संदर्भ 13 बघा 25/2/2026 नुसार झालेली आहे. आदेशमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की त्या ठिकाणी हे सगळी जी प्रक्रिया आहे ही 11 फेब्रुवारी 2026 अन्वये सुप्रीम कोर्टाच्या प्रलंबित याचिकेच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून असेल. त्यामध्ये आयुक्तांनी जो डिसिजन दिलेला आहे त्यानुसार त्यांनी या ठिकाणी कार्यवाही केलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. 31 अभियोग्यताधारक होते, त्यापैकी 22 अभियोग्यताधारकांचे जे अधिवास प्रमाणपत्र आहे, पेसा दाखले, या बाबतीमध्ये जे प्रकल्प अधिकारी आहेत त्यांचे रिपोर्ट आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे, या शिक्षण सेवकांना काय केलेलं आहे, नियुक्ती आदेश दिलेले आहेत. यामध्ये त्यांनी काही अटी टाकलेल्या आहेत की शिक्षण सेवकांना 3 वर्ष शिक्षण सेवा कालावधी राहील. त्यानंतर कुठेही पेशा क्षेत्रामध्ये तुम्हाला काम करावं लागेल. त्यानंतर
जर गैरवर्तणूक आढळली तर तुमची नियुक्ती रद्द केली जाईल. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नियमित वेतन श्रेणी पात्र जर ठरायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला शिक्षण सेवा कालावधी पूर्ण करावा लागेल. शिक्षण सेवा कालावधी 3 वर्षाचा असेल तो समाधानकारक तुम्हाला करावा लागेल. त्यानंतर हे नियुक्ती आदेश मिळाल्यानंतर 8 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला त्या जागेवरती जी शाळा दिलेली आहे तिथं हजर व्हावं लागेल. 16,000 मानधन दिलं जाईल आणि ह्या ज्या काही अटी आहेत, केंद्र प्रमुख असेल, विस्तार अधिकारी असतील, मुख्याध्यापक असतील, गट शिक्षण अधिकारी असतील, यांचं तुम्हाला ऐकावं लागेल. त्यांनी जे नेमून दिलेलं काम आहे ते करावं लागेल. ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत. त्यानंतर तुम्हाला लहान कुटुंबांचं प्रमाणपत्र हे सगळ्या गोष्टी तुमच्या झाल्या असतील नसतील तर त्या ठिकाणी द्याव्या लागतील. पवित्र पोर्टल मार्फत ज्या याद्या आलेल्या आहेत त्यामध्ये जर तुम्ही चुकीची माहिती दिली असेल आणि जर नंतर तुम्ही ती दडवून ठेवली असेल आणि ती नंतर जर कोणी उघडकीस आणली तरी तुम्हाला काय करावं लागेल, अंतिम टप्प्यावरती तुम्ही अपात्र ठरवण्याचं काम त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. यामध्ये 16वा मुद्दा आहे की जे याचिकाकर्ते BSc ॲपियर आहेत त्याने शिक्षण सेवा कालावधीत BSc पदवी धारण करण्याच्या अटीच्या अधीन त्यांना नियुक्ती देण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे. उक्त पदवी शिक्षण सेवा कालावधी प्राप्त न करण्याचा सेवा समाप्त करण्यात येईल. त्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन राहून ही शिक्षण सेवक पदावरती निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती देण्यात आलेली आहे. त्या सगळ्या अटी दिलेल्या आहेत आणि या अन्वये हे काय झालेलं आहे मित्रांनो, या ठिकाणी नांदेड जिल्हा परिषदेने सुद्धा पेशा क्षेत्रातल्या त्या उमेदवारांना नियुक्ती दिलेली आहे आणि आता मला वाटतं 5-6च जिल्हा परिषदा शिल्लक असतील पेशातल्या की त्यांची अजूनही निवड प्रक्रिया आणि नियुक्त्या बाकी आहेत. त्यांचीही लवकरात लवकर या ठिकाणी प्रोसेस कंप्लीट होईल. मित्रांनो, या ठिकाणी शिक्षण आयुक्तालय जे पुणे येथे आहे त्यांनी या ठिकाणी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती प्रक्रिया करण्याच्या संदर्भामध्ये जी काही 1 मे 2026ला जे काही आदेश दिलेले आहेत त्या अनुषंगाने पुन्हा एकदा या ठिकाणी काय केलेलं आहे, माननीय आयुक्त महानगरपालिका सर्व असतील, जिल्हा परिषदांचे सर्व CEO असतील, अध्यक्ष सचिव जे शैक्षणिक ज्या खाजगी संस्था आहेत त्यांचे अध्यक्ष सचिव यांना उद्देशून हे या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत. बघा, या ठिकाणी विषय आहे पवित्र पोर्टल शिक्षक भरती पदभरतीसाठी जाहिरातीची कार्यवाही करणे आणि यामध्ये काही संदर्भ दिलेले आहेत. या संदर्भामध्ये 2023चा शासन निर्णय असेल, त्यानंतर शालेय शिक्षण विभागाचा 1/1/2026चा शासन निर्णय असेल. 5वा आहे सामान्य प्रशासन विभागाचं जे आरक्षण विभाग आहे त्यामध्ये 11 फेब्रुवारी 2026चा जो पेशा भरतीच्या संदर्भामध्ये गाईडलाईन दिलेल्या आहेत 50-50% ते या ठिकाणी संदर्भ दिलेले आहेत. त्यानंतर 6/4/2026चं गाईडलाईन आहेत त्या या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि हा संदर्भ दिल्यानंतर त्यांनी मेन्शन केलेलं आहे की राज्यातील ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत वगैरे, अनुदानित असतील, खाजगी असतील, विना अनुदानित असतील, त्यामध्ये प्राथमिक व उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक रात्री शाळांमधील शिक्षक भरती प्रक्रिया या ठिकाणी करायची आहे. त्यासाठी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025 झालेली आहे. त्यांच्या गुणांच्या आधारे ही सगळी प्रक्रिया पाडण्याचे निर्देश आहेत आणि त्यामुळे यामध्ये त्यांनी दिले की ऑलरेडी 2,28,808 उमेदवारांनी परीक्षा दिली होती. पैकी 2,11,308 उमेदवारांनी परीक्षा दिली. त्याच्यातले पवित्र पोर्टलचा फॉर्म म्हणजे स्वप्रमाणपत्र 1,70,108 उमेदवारांनी भरलेलं आहे असं त्यामध्ये मोगम दिलेलं आहे. आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणणं आहे मित्रांनो की बघा, या ठिकाणी पॅरा आहे शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2025 पदभरतीसाठी आवश्यक बिंदू नामावलीची माहिती तयार ठेवण्याबाबत या कार्यालयाकडून तुम्हाला ऑलरेडी 17/10/2025 ते 17/3/2026 अन्वये सूचना देण्यात आल्या होत्या. शिक्षक भरतीसाठी महत्त्वाची बाब म्हणजे बिंदू नामावली आणि 25-26च्या संच मान्यतेनुसार गटनिहाय व विषयनिहाय रिक्त पदांची माहिती आवश्यक आहे. हे तुम्हाला आधीच कळवलेलं होतं. संच मान्यता 2025ची कार्यवाही पूर्ण झालेली आहे. त्यानुसार अतिरिक्त जे शिक्षक आहेत त्यांचं समायोजन पण तुम्हाला 31/3/2026 पूर्वी करण्याचं शिक्षण संचालकांचे आदेश होते आणि त्यानुसार संदर्भाधीन शासन निर्णयानुसार 1 जानेवारी 2026 नुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या
प्राथमिक असतील, उच्च प्राथमिक असतील, माध्यमिक, उच्च माध्यमिक या शाळांच्या संच मान्यतेनुसार शैक्षणिक वर्ष 25-26 मध्ये जे मे 2026 अखेर जी संभाव्य रिक्त पदं आहेत ती 80% भरण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. त्यानुसार आत्ता महत्त्वाचं म्हणजे काय आहे ते या ठिकाणी आपण या पॅरामध्ये बघू. त्यांनी म्हटलंय की पवित्र पोर्टलवर जाहिरात नोंदणी 1 मे 2026 ते 31 मे 2026 असा कालावधी देण्यात आलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी काय करायचं आहे, नियुक्ती जी प्राधिकारी आहेत त्यांनी सदर कालावधीमध्ये जाहिरात देण्याची कार्यवाही पूर्ण करायची आहे. याबाबत सविस्तर सूचना पवित्र पोर्टलवरती ऑलरेडी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे. आत्ता यामध्ये महत्त्वाचं मित्रांनो काय, तर महत्त्वाचं हेच आहे की या कालावधीमध्ये तुम्हाला फक्त जाहिरातीच द्यायच्या नाही आहेत, तर या जाहिराती देत असताना तुम्हाला पहिलं काय करावं लागेल, बिंदू नामावल्या तपासाव्या लागतील. बिंदू नामावल्या तपासल्यानंतरच तुम्हाला काय त्या ठिकाणी जे काही संच मान्यता आहे त्या पूर्ण झालेल्या आहेत, बिंदू नामावली करायची आहे आणि त्यानुसारच तुम्हाला काय करावं लागेल, गटनिहाय म्हणजे 1 ते 5, 6 ते 8 वरचे वर्ग, विषयनिहाय आणि रिक्त पदांची जी आवश्यकता आहे तुम्हाला, त्यानुसार तुम्हाला ती जाहिरात देता येईल. कास्टनुसार, रिझर्वेशननुसार, हॉरिझॉन्टली, व्हर्टिकली जे काय असेल ते तुम्हाला निश्चित आरक्षणानुसार तुम्हाला जाहिरात द्याव्या लागतील आणि त्यासाठी बिंदू नामावली महत्त्वाची आहे. त्या तुम्ही लवकरात लवकर ती प्रक्रिया पार पाडून तुम्ही काय करायचे आहेत, सर्व जिल्हा परिषद असतील, महानगरपालिका असतील, त्यानंतर ज्या खाजगी शैक्षणिक संस्था असतील, त्यांनी काय करायचं आहे मित्रांनो, या ठिकाणी लवकरात लवकर काय करायचं तर सगळ्या नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी जाहिरात द्यायची आहे, बिंदू नामावली तपासायच्या आहेत. हे 4 विषय होते जे अत्यंत महत्त्वाचे विषय होते. सुरुवातीला म्हणजे CTETचं नोटिफिकेशन, त्यानंतर जे काही नाशिक विभागाने 2022च्या टेटनुसार जे नॉन पेशा क्षेत्रात पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया झाली आहे त्यांच्यासाठी सूचना दिलेल्या आहेत ते. त्यानंतर नांदेड जिल्हा परिषदेने नियुक्ती आदेश दिलेले आहेत आणि चौथा विषय पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीसाठी जाहिरातीची कार्यवाही करण्याबाबत पुन्हा एकदा एक पत्र जे आयुक्त आहेत, शिक्षण आयुक्तालय पुणे येथील, त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानुसार लवकरात लवकर मित्रांनो कार्यवाही होईल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आपण थांबूया. जोहार, जय संविधान.